पुणे नाशिक आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, ती सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। त्यावर स्वतंत्र बैठक घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। चाकण, महाळुंगे, तळेगाव, दाभाडे, मरकळ परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित झाले आहे, त्यामुळे ट्रक, कंटेनर अशा अवजड वाहनांची सतत वर्दळ असते। शिवाय नागरिक क्षेत्र वाढल्याने खासगी वाहने व कामगारांसाठी कंपन्यांच्या बसची संख्याही वाढली आहे। तसेच प्रवाशांना थेट सेवा देण्यासाठी राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या खासगी प्रवासी बसही या भागात वाढल्या आहेत। तुलनेने रस्ते अरुंद आहेत। पुणे नाशिक महामार्ग व तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे रुंदीकरण रखडले आहे। शिवाय बेशिस्त वाहन चालकांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते, त्यातून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे। तळेगाव शिक्रापूर महामार्ग रुंदीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे। नाशिक फाटा, कासारवाडी ते राजगुरुनगर खेडपर्यंत नाशिक महामार्ग उन्नत एलिव्हेटेड करण्याचे प्रस्तावित आहे। त्यासाठी नाशिक फाटा ते मोशीतील इंद्रायणी नदी पुलापर्यंत दोन्ही बाजूचे बाधित होणारी बांधकामे महापालिकेने हटवली आहेत। आता महामार्ग रुंदीकरण व उन्नत करण्याच्या कार्यवाहीची गरज आहे। चाकण, महाळुंगे, एमआयडीसी, पुणे नाशिक महामार्गावर भोसरी, मोशी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते, ती सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। त्यावर स्वतंत्र बैठक घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती चिखली मोशी हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिली आहे।